एक दुसऱ्याला असा पक्ष नेता मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. मी स्वतः सांगितलं, युती करा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. आपण युती करा. झालेली चूक आपण सुधारूया. त्यांनी केली, आपण केली, झालं गेलं विसरून जा. मग सांगा, जर युती केली असती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला असता का? नाही. पण माझी प्रामाणिक भावना होती, या महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते बदलायला पाहिजे. त्यावेळेस मला सांगितलं, हो आपण विचार करूया, विचार करूया. 5 वेळा मी सांगितलं. केसरकरही प्रयत्न करत होते. केसरकर मला एकदा म्हणाले, तुमचं काय मत आहे? मी बोलो, बिलकुल आपण या मार्गाने जाऊ, आपण प्रयत्न करू. मी 5 वेळा त्यांना सांगितलं. मला शेवटला त्यांनी काय सांगितलं? मला म्हणाले, पुढची जी का 2.5-3 वर्ष जी आहेत ती आपल्याला देतील का? मी म्हणालो, एवढा तर अधिकार माझ्याकडे बोलण्याचा नाही. म्हणजे 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे. खालची शिवसेना, शिवसैनिक खच्ची झाले, काही झालं, वाट लागली तरी चालेल. खुर्चीत बसायचं. पण जी खुर्चीत बसलेत त्याचे 4ही पाय तर मजबूत पाहिजे. शेख चिल्ली सारखं झाडावर बसूनच फांदी तोडायची आणि नंतर मुंगेरीलालचे स्वप्ने पाहायचे. हे सगळं काम कसलं आहे? असलं घाणेरडं राजकारण मी आयुष्यामध्ये माझ्या पाहिलं नाही. आणि पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राला देखील मागे पाडलं. धृतराष्ट्रात ना का? तुम्ही शंभूराज देसाई कुठं आहेत? शंभूराज देसाई इकडं आहेत. जेव्हा आम्ही गडचिरोलीमध्ये काम करत होतो, गडचिरोलीमध्ये पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला मायनिंगचा कारखाना चालू करता येणार नाही, नक्षलवादामध्ये पोलीस आणि जनता मरेल. मी म्हणालो, नक्षलवाद मोठे का सरकार मोठं? तुम्ही जर तयार नसाल तर हा एकनाथ शिंदे गडचिरोली सुरजागडमध्ये जाऊन कारखाना चालू करेल. चालू केला, 10,000 लोकांना काम मिळतंय. आणखी 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट करतो स्टील इंडस्ट्री, त्याच्यात 15,000 लोकांना रोजगार मिळेल. टाटा कन्सल्टिंग, टाटा टेक्नॉलॉजीने तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलंय. इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर. 5,000 तरुण दरवर्षी तिथं ट्रेंड होतील आणि प्रत्येकाला नोकरी मिळेल. अशा प्रकारचं काम तिथे चालू झालं. अनेक उद्योजक मागे लागलेत, आम्हाला जागा द्या, आम्ही येतो. हे मी केलं. आणि जेव्हा नक्षल्यांचा मला धमकी आली, मी तर कधी धमकीला घाबरत पण नाही. माझ्या आयुष्यात खूप धमक्या आल्या. दाऊद आला, छोटा शकील आला, सगळे आले, येऊन गेले. दिघे साहेब असताना देखील खूप झालं. पण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या पाठीशी होते, त्यामुळे कधी माझ्या केसाला बाल बाका झाला नाही. शंभूराजला IB, इंटेलिजन्स, CID सगळ्यांनी सांगितलं, यांना Z+ सिक्युरिटी द्या. त्यांनी मीटिंग घेतली. स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली, परंतु कारवाई शून्य. नंतर शंभूराजनी मीटिंग घेतली. सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45. 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही. 7:45 वाजता फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल. मला यांनी फोन केला, तुमची नको मला. ते म्हणाले, विदाऊट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही, पण तुम्हाला Z+ पाठवतो. मी बोलो, तुमची Z+ तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा. एकनाथ शिंदे डरपोक नाही,
हा निधड्या छातीचा बाळासाहेबांचा दिघे साहेबांचा चेला आहे. काय तुमच्या मनामध्ये होतं की नक्षलांनी एकनाथ शिंदेची हत्या करावी, त्याचा खून करावा, काट्याने काटा निघावा, असं होतं का? अशी शंका मी सांगतो, कारण मी तुमचा अडथळा नव्हतो. तुम्ही मला अडथळा का समजत होते? कुणासाठी, कशासाठी मला तुम्ही सांगितलं असतं. मी अगदी भोळा बावडा मन मोकळेपणाचा माणूस आहे. मला तुम्ही सांगितलं असतं हे असं करायचं आहे, याला पुढं करायचं आहे, याला पुढे न्यायचं आहे, तर मी अगदी मन मोकळेपणाने सगळं सोडलं असतं. मी कधीही कुठलाही पद, कुठली सत्ता, कुठलंही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद माझ्या आयुष्यामध्ये कधी मागितलं नाही. मी मागितलं नाही. छल कपट समोरून करायचे. अनेक वेळा मला वर्षावरून खाली मी आल्यानंतर बैठक चालू आहे, 7-8 वेळा असं झालं. मी पण स्वाभिमानी आहे. अर्धा तास थांबायचो, नंतर मी जायचो, नंतर मी माहिती घ्यायचो. कुणाची बैठक? ते 2-3 लोक बसलेत गप्पा मारत, मोबाईलमध्ये खेळत. ही बैठक म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक माझा छळ करत होता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप होता, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग सिडको असेल, MMRD असेल, सगळ्या असेल. तुम्हाला मी अनेक वेळा बोललो, माझ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्यायचे. मी तिकडे गेलो की त्या अधिकाऱ्याला खुनवायचे. जा. तो अधिकारी काय करायचा? तिथून निघायचा आणि माझ्या बंगल्यावर नंदनवनला थांबायचं जाऊन. मला क्यों आया? बोले मुझे बोला मंत्री जी आए हैं, अभी आप जाओ, बाद में बुलाएंगे.